नमस्कार मित्रांनो, माझी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय याबद्दल माहिती पाहिली होती। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या पण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवात कुठून करावी किंवा कशी करावी या गोंधळामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे। चला तर मग व्यवस्थित समजून घेऊया की सुरुवात नेमकी कशी करावी। एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्याला आपली दिशा निश्चित करणं गरजेचं आहे। दिशा म्हणजे आपल्याला कोणती स्पर्धा परीक्षेची तयारी करायची किंवा आपल्याला कोणती परीक्षा द्यायची, आपल्याला कोणती नोकरी करायची हे आपल्याला माहीत असणं आणि ते आपण निश्चित करणं फार गरजेचं असतं। PSC, MPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी परीक्षांबद्दल आपलं निश्चित असणं गरजेचं असते। निदान आपल्याला नक्की नोकरी कोणती करायची हे आपलं ठरणं फिक्स असणं फार गरजेचं असतं। त्यानंतर सुरू होतो स्पर्धा परीक्षेचा प्रवास। आता स्पर्धा परीक्षा किंवा आपल्याला कोणती परीक्षा द्यायची किंवा आपल्याला कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची हे ठरवण्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे आपली पात्रता तपासणं। त्यामध्ये शैक्षणिक अर्हता, आपली वयाची मर्यादा ह्या गोष्टी पाहणं आणि त्या निश्चित करणं फार गरजेचं असतं। आपल्याला जी परीक्षा द्यायची आहे ते आपलं निश्चित झाल्यानंतर आणि सर्व अटी पाहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो त्या परीक्षेचा सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम। त्या परीक्षेकरिता नेमका कोणत्या अभ्यासक्रम विचारला जातो आणि आपण तो करू शकतो का हे निवडणं फार किंवा हे माहीत करून घेणं फार गरजेचं असतं। त्यामुळे त्या स्पर्धा परीक्षेचा किंवा त्या ठराविक परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे नेमकं समजून घेणं फार गरजेचं असतं। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना बेसिक माहिती असणं फार गरजेचं असतं। त्यामुळे बेसिक ज्ञान वाढवण्यासाठी आपण NCERT किंवा आपल्या शालेय पाठ्यपुस्तके, क्रमिक पुस्तके वापरून आपण आपल्या बेसिक ज्ञानामध्ये भर पाडू शकतो, जे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मार्गदर्शन, कारण मार्गदर्शन असल्याशिवाय आपण पुढे पाऊल टाकू शकत नाही। त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला जर एखाद्या कोचिंगची आवश्यकता वाटत जरी नसली तरी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा माझी स्पर्धा या चॅनलला फॉलो करून स्पर्धा परीक्षेबद्दल सगळी माहिती मिळवू शकता। त्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर या स्पर्धा परीक्षेविषयी एखादा तुम्ही ऑनलाईन कोचिंग क्लासेस किंवा ऑफलाईन जर असेल तुम्हाला तर तुम्ही लावू शकता। त्यानंतर वेबसाईटच्या माध्यमातून किंवा आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यावर तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी किंवा तुम्ही जी परीक्षा निवडणार आहात त्या परीक्षेविषयी तुम्हाला सगळी माहिती मिळू शकते। सुरुवात करा, वाट बघू नका, कोणत्या गोंधळात अडकू नका, कारण सुरुवात करणं फार गरजेचं असतं। एक वेळ सुरुवात केली, एक पाऊल पुढे टाकत गेलं की रस्ता मोकळा होत जातो। त्यामुळे कोणत्याही गोंधळात अडकण्यापेक्षा सुरुवात करणं फार गरजेचं आहे। आणि तुमच्या या प्रवासामध्ये माझी स्पर्धा हे यूट्यूब चॅनल तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी असणारच आहे। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत आपलं चॅनल नक्की पोहोचवा। धन्यवाद।